यदक्षरं वेद विदो वदन्ति विशन्ति यद्वितयो विहितरागाः यदिच्छन्दो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्षे ओम इत्येतत्। हा जो श्लोक आहे हा श्लोक मुळात कठोपनिषदात आहे। यदक्षरं वेद विदो वदन्ति विशन्ति यद्वितयो विहितरागाः यदिच्छन्दो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्षे। हा कठोपनिषदामध्ये अगदी हाच मंत्र आहे म्हणून त्याच्या पुढे ओम इत्येतत् असं म्हणण्याची पद्धत आहे। तर याचा अर्थ सामान्यपणे श्लोकाचा अर्थ असा आहे की यदक्षरम वेदविदः वदन्ति, वेदवेत्ते पुरुष ज्याला अक्षर असं म्हणतात, विशन्ति यतयो विहितरागाः आणि वैराग्यशील असलेले जे यती आहेत ज्याच्या ठिकाणी प्रवेश करतात, आणि यदिच्छन्दो ब्रह्मचर्यं चरन्ति ज्याच्या प्राप्तीसाठी ब्रह्मचर्याचं पालन लोक करतात, तत्ते पदम संग्रहेण प्रवक्षे, ते पद मी तुला संक्षिप्तपणे सांगत आहे किंवा सांगेन असा त्याचा अर्थ आहे। पुन्हा सांगतो तुला संक्षेपाने। संग्रह शब्दाचा अर्थ संक्षेप आहे। संग्रह म्हणजे जमा करणे असं आपल्याला वाटतं की नाही, तसा अर्थ नाही। संग्रह म्हणजे संक्षेप, तर संग्रहेण प्रवक्ष म्हणजे संक्षेपाने मी तुला सांगेन असा त्याचा अर्थ आहे। आता बघा, सकळा जाण जे लाणी ती जाणवीची जी खाणी ते ज्ञानीच्या आईनी जया ते अक्षर म्हणिपे, सर्व ज्ञानाचं शेवट होणारं कोणतं ज्ञान आहे तर आत्मज्ञान आहे। म्हणून भगवंतांनी पुढे उद्देश अध्यायामध्ये सुद्धा अध्यात्म विद्या विद्यानाम असं म्हटलं। विद्या ज्या आहेत त्या भरपूर आहेत, तसं 14 विद्या आहेत आपल्याकडे। किती 14 विद्या तर कोणत्या कोणत्या तर सांगितलं, अंगाने वेदाश्चत्वारो मीमांसा न्याय विस्तरः पुराण धर्मशास्त्रांच्या विद्या हेताश चतुर्दश। 14 विद्या कोणत्या कोणत्या? 6 षडंग वेदाचे, 4 वेद आणि 6 षडंग हे झाले म्हणून 10 झाले। अंगाने वेदाश्चत्वारो, अंगाने म्हणजे 6 अंग, वेदाश्चत्वारो म्हणजे 4 वेद, आणि मीमांसा, मीमांसा म्हणजे दोन्ही मीमांसा, पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा म्हणून एकच मीमांसा म्हटली त्यांनी, एकच विद्या म्हटली त्यांनी मीमांसा, आणि न्याय विस्तरः आणि न्याय म्हणजे याच्यात प्रमाणशास्त्र आली सगळे, म्हणजे सांख्य वैशेषिक आणि न्याय हे सगळे एकत्र येऊन जातं। आणि पुराण म्हणजे 18 पुराण, आणि धर्मशास्त्र जे 18 स्मृती, 18 स्मृती आहेत पुराण धर्मशास्त्रांच्या, एवढ्या सगळ्या मिळायला म्हणून विद्या म्हणतात। विद्या येतात चतुर्दश। षडंग म्हणतात का? हे शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष हे 6 आहेत अंग आहेत वेदाचे। म्हणजे त्याच्यात मुखम व्याकरणम श्रुतम, मुख व्याकरण जे ते मुख आहे। शिक्षा जे शिक्षा घ्राणंद वेदस्य मुखम व्याकरणम स्मृतम, हस्तौ कल्पौ पठ्यते, ज्योतिषामयनं चक्षु निरुक्तं श्रोत्रमुच्यते असं त्याचं वर्णन केलेलं आहे। म्हणजे शिक्षा ही वेदाचं नाक आहे। शिक्षा घ्राणंद वेदस्य, शिक्षा जे आहे ते वेदाचं नाक आहे। निरुक्त जे आहे ते श्रोत्रमुच्यते, निरुक्तम श्रोत्रमुच्यते। छंद पादौत वेदस्य, छंद जे आहे ते वेदाचे पाय आहेत। हस्तौ कल्पौत पठ्यते, कल्पसूत्र, कल्पसूत्र म्हणजे गृह्यसूत्र आणि श्रौतसूत्रांना कल्पसूत्र असं म्हणतात। गृह्यसूत्र म्हणजे त्या शाखेचा, जसं आता ऋग्वेदी लोक आहेत तर ऋग्वेदांचं सूत्र कोणतं तर अश्वलायन सूत्र, अश्वलायन सूत्र, यजुर्वेदी लोक आहेत तर त्यांचं पाराशर सूत्र। ही सगळी जी सूत्र हे 2 प्रकारची असतात, एक गृह्यसूत्र असतं आणि हे असतं काय श्रौतसूत्र असतं। गृह्यसूत्र या शब्दाचा अर्थ गृहस्थ जीवनामध्ये आपण जे काही संस्कार करतो, लग्न, मुंजी, नांदी, श्राद्ध हे कसं करायचं, षोडश संस्कार हे कसे करायचे, हे सगळे गृह्यसूत्रामध्ये येतात। या सूत्राच्या लोकांनी हे कसं करायचं वगैरे। आणि श्रौतसूत्र म्हणजे अग्निहोत्राच्या संबंधामध्ये ज्या काही विषय आहेत, अग्निहोत्र करायचं तर चातुर्मास्य इष्टी कशी करायची, प्रतिपदीची इष्टी कशी करायची, ही श्रौतसूत्रामध्ये येतं। या दोघींना मिळून कल्पसूत्र म्हणतात, या दोघांनाही। हे दोन्ही काय हस्तौ कल्पौत पठ्यते, वेदाचे हात आहेत। आणि ज्योतिषाम अयनम चक्षु, ज्योतिष जे आहे ते ज्योतिष म्हणजे हे ज्योतिष नाही कोणतं कुंडलीत बघून ग्रह काय पडले नाही, फक्त नक्षत्राचं ज्ञान आहे। कारण काय की कोणत्या नक्षत्रात कोणती इष्टी करायची काय नाही हे सगळं त्या ज्योतिषात सांगितलंय। तर ज्योतिष एक वेगळा ग्रंथ आहे म्हणतात ते लोक, अगदी छोटा आहे, तर ते आहे चक्षु, डोळ्याचं डोळा आहे तो वेदाचा। आणि निरुक्तम श्रोत्रम उच्यते, आणि व्याकरण जे आहे ते मुखम व्याकरणम श्रुतम, मुख जे व्याकरण, असे 6 अंग, 4 वेद, त्याच्यानंतर सगळी शास्त्र आली, सगळी शास्त्र, ह्या सगळ्या 14 विद्या आहेत।
18 पुराण ही पुराण नावाची एक विद्या आहे, म्हणून 18 पुराणांना एकाच विद्येमध्ये घालण्यामुळे पुराण असं एक वचन केलं. आणि त्याच्यानंतर धर्मशास्त्र. या सगळ्या विद्यांच्या तात्पर्य काय आहे? या सगळ्याचं तात्पर्य काय आहे की म्हणजे या सगळ्याचं तात्पर्य आत्मज्ञान होण्यात आहे. हे जे एवढा लांब लचक विस्तार आहे, हे सगळं करायचं कशासाठी? गौतम धर्मसूत्र वगैरे जी धर्मसूत्र आहे ते काय सांगतात? तर ते सांगतात की या सगळ्याचं काही ठिकाणी 16 संस्कार, काही ठिकाणी 48 संस्कार वगैरे सांगितले. जीवावरती संस्कार करायचे. कशासाठी करायचे? तर त्याला आत्मज्ञान व्हावं, चित्तशुद्धी. कर्मकांडाचा सगळा भाग चित्तशुद्धीला उपयोगाला येतो. पण या सगळ्यांचं परम तात्पर्य जे आहे ते एकमेव अद्वितीय ब्रह्म आणि एकमेव मोक्ष सांगण्यासाठी आहे, आत्मज्ञान होण्यासाठी आहे. म्हणून सगळ्या विद्यांचं समाप्ती जी आहे, जाणीवीची जी खाणी, त्या ज्ञानियाने आपण जया ते अक्षर म्हणते. तर म्हणजे जाणीवीची जी खाण आहे, म्हणजे ज्ञान 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 म्हणतात, त्या सगळ्या ज्ञानाची समाप्ती कुठे होते? आत्मज्ञानात होते. कारण श्रुती, युक्ती आणि अनुभव. आत्मज्ञान काय आहे? हे अनुभवावर जास्त आहे. म्हणजे ग्रंथात तर सांगितलेलं आहेच आहे, पण ग्रंथात सांगून ते नुसतं म्हणून उपयोग नाही आहे. ग्रंथातला जे आपण आता ऐकतोय, वाचतोय, तो वस्तुतः त्याची परिणती अनुभवात झाली पाहिजे. अनुभवात ज्यावेळेस होईल त्यावेळेस ते आत्मज्ञान, आणि मग त्यावेळेस त्या ज्ञानामध्ये सगळ्या ज्ञानांचा हे होतो, भार होतो. म्हणून म्हणाले की सर्व ज्ञानाचं शेवट असणारे जे आत्मज्ञान आहे, त्या आत्मज्ञानाचं खाण कोण आहे? तर ब्रह्मज्ञानी लोक आहेत. आणि ते ब्रह्मज्ञानी लोक काय म्हणतात? ब्रह्मज्ञानाची सुद्धा बुद्धी ज्याला काय म्हणते? अक्षर म्हणते. अक्षर म्हणजे काय? अक्षर म्हणजे सामान्य अर्थ न नष्ट होणारा, नक्षरती, हा एक आहे. दुसरा अर्थ अश्नुवती, जो व्यापक आहे. अक्षर शब्दाचा दुसरा एक अर्थ आहे अश्नुवती. असे दोन धातू आहेत. एक नक्षरती इति अक्षरम, क्षर धातू घेतला आणि त्याला नकार लावला तर अक्षरम, असं म्हणून न नष्ट न होणारा असा तो व्यापक परमात्मा. पण अक्षर शब्दाचा वेदांतामध्ये काही ठिकाणी भ्रम होतो. उपनिषदामध्ये काही वेळा कार्यब्रह्माला सुद्धा अक्षर म्हटलंय. मुंडकोपनिषदात अक्षरात परतः परः असं आहे. काय? अक्षरात परतः परः. इथं अक्षर या मंत्रामध्ये मुंडकोपनिषदात असलेले जे अक्षर मंत्र शब्द आहे त्याचा अर्थ कार्यब्रह्म आहे. म्हणजे ज्याला आपण सगुण ब्रह्म म्हणू, माया शबल ब्रह्म म्हणून आपल्या भाषेमध्ये. पुराणांच्या भाषेत म्हणायचं म्हणलं तर विष्णू शंकर कोणी म्हणा, कोणती पुराणातली देवता घ्या, हे ते झालं अक्षर ब्रह्म. पण परब्रह्म जे आहे ते कसे? अक्षरात, ही पंचमी झाली, म्हणजे ह्याच्याहून, अक्षराहून परतः परः, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. असं कोणतं? ते मूळ ब्रह्म, निर्गुण ब्रह्म. तसं तर ते म्हणून त्या तिथं अक्षर शब्दाचा अर्थ काय? तिथं अश्नुवती असा अक्षर शब्दाचा अर्थ. तिथं कुठं परब्रह्म या अर्थाने अर्थ घेतला तर अक्षर शब्दाचा अर्थ काय? की जे सगळीकडे व्यापक आहे. जगतामध्ये अशी एकही जागा नाहीये की ज्या जागेमध्ये ब्रह्म व्यापलेलं नाहीये, किंबहुना ब्रह्म व्यतिरिक्त जागाच नाही. खरं उत्तर असं आहे, आपण असं म्हणतो ना जगामध्ये व्यापलं, तसं वेदांत म्हणत नाही. वेदांत असं म्हणतो की जग त्याच्याशिवाय कुठेही नाही. वेदांताची भाषा काय आहे? त्याच्याशिवाय जगाला अस्तित्वच नाही, ही वेदांताची खरी भाषा आहे. आपण सामान्य भाषेत प्रवचन करताना, भागवत सांगताना किंवा भागवत पुराण वगैरे काय म्हणतात की प्रत्येक वस्तूच्या ठिकाणी, प्रत्येकाच्या ठिकाणी तो परमात्मा आहे, हे सामान्य भाषेत झालं. पण प्रत्येकाच्या ठिकाणी म्हणजे काय हा अर्थ करत असताना याचा अर्थ काय? प्रत्येकाच्या ठिकाणी म्हणजे काय? हातात आहे का, पायात आहे का, डोळ्यात आहे, कुठे? दगडात कुठे? मग दगडात जर असेल तर चैतन्य का नाही त्याला? मग त्याला का सुख दुःख नाही? असे सगळे प्रश्न येतात की नाही. म्हणून त्याला उत्तर असं की ही भाषा फार स्थूल झाली. कोणती? सगळ्यात परमात्मा आहे, सगळीकडे परमात्मा आहे, सगळ्या जगात परमात्मा, अणुरेणूत परमात्मा भरला, ही भाषा अत्यंत स्थूल झाली. खरी भाषा कोणती आहे? की अणुरेणू असेल, जीव मात्र असेल, कोणी असेल, कोणी असू द्या, त्याला ब्रह्माशिवाय अस्तित्व नाही. जसं तसंच नाही. पण हे तिथं पूर्णपदामध्ये तिथं कार्यब्रह्म आणि परब्रह्म यांची तुलना आहे. ती जगताचं तसं नाही. जगत हे पूर्ण नाहीये. जगत जे आहे ना, जगत पूर्ण नाही आहे. तर जगत कसं आहे की जगताला, म्हणजे जगत म्हणजे जे काही तुम्हाला दिसतं,
आत्मा सोडून बाकीचे सगळे पदार्थ जगत आहेत. मग तुमचे डोकं आलं, तुमचे डोळे आले, तुमचे हात पाय सगळं जग आलं. जग शब्दाचा अर्थ काय? एवढा लांबण्याचा अर्थ आहे. जग म्हणजे नुसतं हे नाही, देश नाहीत, वेगवेगळे देश नाहीत. आपण जे जग म्हणजे पृथ्वीवरचा एक देश आणि त्याला जगात फिरलो या अर्थानं आपण त्याचा अर्थ आपण काय करतो की विविध देशात फिरलो असा अर्थ करतो. तसा अर्थ नाही. जगात या शब्दाचा अर्थ दृश्य कोटीत जे येईल ते सगळं. आणि दृश्य कोटीत काय येतं तर आत्मव्यतिरिक्त सगळं येतं. म्हणजे तुम्हाला दिसणारही येतं, न दिसणारही येतं, तुमच्या बुद्धीच्या पलीकडलंही येतं. दृष्ट अदृष्ट जे काय असेल ते सगळं दृश्य कोटीत येतं. ते सगळंच्या सगळं दृश्य जे आहे ते सगळंच्या सगळं दृश्य त्याला अस्तित्व कोणा व्यतिरिक्त आहे? ब्रह्म व्यतिरिक्त नाही. म्हणून त्याचा आणि ब्रह्माचा काय आहे? अनन्यत्व संबंध आहे. वेदांताची जी भाषा आहे, वेदांताची म्हणजे मूळ वेदांताची भाषा, हे विचारसागर वृत्ती प्रभाकरवाल्यांना कळत नाही. सांगतो तुम्हाला, त्याच्यात ते बोलतच नाहीत, त्यांना ते माहित नाही. हे ब्रह्मसूत्र वाचल्याशिवाय कळणार नाही. तदव्यत काय? तदनन्यत्वम आरंभण शब्दादिभ्यः असं ब्रह्मसूत्र आहे. तद अनन्यत्वम आरंभण शब्दादिभ्यः. तद म्हणजे काय? ते ब्रह्म. तद शब्दाचा अर्थ आहे ब्रह्म. या जगाचा त्या ब्रह्माशी काय आहे? अनन्यत्व आहे. काय आहे? अनन्यत्व, अनन्यता. अनन्या चिंतयन्तो माम मधला जो अनन्य शब्द आहे तो अनन्य. अनन्य म्हणजे काय? अनन्यत्व. अन्यत्व म्हणजे भिन्न असणे. अनन्यत्व म्हणजे भिन्न नसणे असा अर्थ सामान्यपणे आहे, पण तो पारिभाषिक शब्द आहे. म्हणून तो अनन्यत्व म्हणजे काय? तर त्याचा अर्थ करत असताना सांगितलं व्यतिरेकेण अभाव. हा ब्रह्म व्यतिरिक्त अभाव आहे त्याचा. अनन्यत्व म्हणजे कारण काय आहे? त्याच्यात काय आहे? जर अभेद असा अर्थ केला, अनन्यत्वाचा अर्थ अभिन्न असं जर केला तर एक खरं आणि एक खोटं दोघं एक कसे होतील? ब्रह्म खरं आहे, जगत खोट आहे, दोघं एक होतील का? दोरी आणि साप एक होईल का? म्हणून दोरी आणि सापाचा संबंध कोणता? अभेद नाही, अनन्य संबंध आहे. दोरीवर कल्पित असलेला जो पदार्थ आहे कोणता? साप. त्याचा आणि दोरीचा संबंध कोणता? ते दोघं कसे आहेत? तर ते अनन्य आहेत. अनन्य म्हणजे काय? वेदांताच्या परिभाषेमध्ये दोरी व्यतिरिक्त त्या सापाला अस्तित्व नाही. तो साप तुम्हाला वाळवत सापडणार नाही. दोरी सोडली तर तो साप तुम्हाला दोरीच्या पलीकडल्या फरशीवर सुद्धा दिसणार नाही. फक्त दोरीवर दिसतो तो तुम्हाला, बाकी कुठे दिसत नाही, है की नाही? ती दोरीची जेवढी काही उंची लांबी काय असेल त्याच्या व्यतिरिक्त तो साप दुसरीकडे तुम्हाला दिसणार नाही. त्या सापाला अस्तित्व नाही. हे जसं त्या सापाला अस्तित्व नाही तसं जगत आला ब्रह्म व्यतिरिक्त अस्तित्व नाही.